जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे चाणक्य मिशन अकॅडमी सातारा. या चॅनलवरती मित्रांनो आपण एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये SSC GD ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी खास आपण डेली फ्री टेस्ट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. मुलांचा चांगला प्रतिसाद आणि तुमच्या चांगल्या सल्ल्यानुसार एक सल्लाच म्हणूया की मुलांचे बरेचसे प्रतिसाद येतात किंवा एक मेसेज येतात की सर ह्या पद्धतीने घ्या, ह्या गोष्टी आम्हाला जमत नाहीत. मग परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने ते केल्या पाहिजेत, कोणते प्रश्न कसे सोडवले पाहिजेत, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात, ह्या सगळ्यांचाच विचार करून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये डेली आपण एक टेस्ट घेत असतो. या टेस्टमध्ये तुम्हाला महत्वाचे प्रकार असतात, कोणत्या घटकांवर जास्त तुमचा भर दिला पाहिजे ह्याच्यातून तुम्हाला थोडंसं सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर बघा, आजचा हा डेली फ्री टेस्टचा आजचा हा तिसरा दिवस आहे. याच्यामध्ये आपण एक सिरीज घेऊन आलेला आहोत. तर सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर बघा महत्वाचा प्रश्न दिसतोय तुम्हाला. 3/4 च्या 7/12 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 1/2 येईल. बघा स्क्रीनवर सगळ्यांना प्रश्न व्यवस्थित दिसतोय. प्रश्न सांगितलाय की 3/4 च्या 7/12 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 1/2. मग इक्वेशन या पद्धतीचं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे इक्वेशन आपल्याला मांडता आलं पाहिजे. इक्वेशन मांडत असताना मी काय म्हणतो बघा की 3/4 च्या शब्द चला सुरुवातीला मी आहे असाच देतो 3/4 च्या 7/12 म्हणजे त्याचा अर्थ होतो की 3/4 चे 7/12. ह्याचं जे काही उत्तर येणार आहे याच्यामध्ये किती मिळवावेत, किती आणि काय करायचे मिळवावेत. मिळवायचे असतात म्हणजेच काय करायचं असतं, ऍड करायचा असतो. ऍड करायचं म्हणजे आपण काय करतो, प्लस करतो. आता किती मिळवायचे आपल्याला तर माहित नाहीत आता, म्हणून मी यात म्हणतो की मी एक्स मिळवणार. एक्स मिळवलं की माझं सगळ्याचं उत्तर 1/2 येणार. बघा या पद्धतीने इक्वेशन जर तुम्हाला मांडता आलं तर हा प्रश्न इथंच तुम्हाला सुटलाय. पुढे काय फक्त तुम्हाला यांची बेरीज वजाबाकी काय असेल ते करायचंय फक्त. 3/4 च्या म्हणजेच चे असतं किंवा ऑफ असतं किंवा का असतं. 3/4 च्या 7/12 मध्ये एक्स मिळवल्यानंतर 1/2 येईल. या पद्धतीने इक्वेशन तयार केलं. आता सॉल्व्ह करू. सगळ्यात अगोदर याच्यात सोडवायचं असतं आपल्याला चा किंवा ऑफ किंवा का. हा शब्द एकच आहे लक्षात ठेवा. बॉडमास मधला ओ म्हणजेच चे किंवा हिंदीमध्ये का यापैकी कुठलाही शब्द दिसेल हा शब्द काढून ह्याच्याऐवजी फक्त आपल्याला गुणिले चिन्ह घ्यायचं असतं. मग 3/4 च्या ऐवजी मी गुणिले चिन्ह घेतो 7/12 अधिक एक्स बरोबर 1/2. मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया बघा. या 3 एके 3, 3 चोक 12, पुढे भाग जात नाही. अंशांचा गुणाकार वर, 7 एके 7, छेदांचा गुणाकार खाली, 4 चोक 16 अधिक एक्स बरोबर 1/2. आता फक्त आपल्याला ही संख्या शोधायची म्हणजे फक्त एक्सचं उत्तर शोधायचंय. एक्स मी इथंच ठेवतो, एक्स इथंच ठेवतो आणि हे अधिक 7/16 पलीकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर ह्या अधिकचं तुमचं होणार वजा 7/16. आता इथं तर थेट आपल्याला डायरेक्ट वजाबाकी करता येणार नाही. वजाबाकीचा नियम काय सांगतो की अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करत असताना त्यांचा छेद समान असणं गरजेचं आहे. आणि दोन अपूर्णांकांमध्ये जर छेद समान नसेल तर आपण तिरकस गुणाकारानं ते सोडवतो. तिरकस गुणाकार 16 एके 16, दोघांच्या मध्ये चिन्ह वजा, बेसाती 14 आणि छेदांचाच गुणाकार 16 दुने 32. मग बघा 16तून 14 गेले, राहिले 2, 32 32. आता दोन्ही समसंख्येत 2नी भाग जाईल. बेक के बे बेसक 12 म्हणजे उत्तर आलं तुमचं 1/16. एक्स म्हणजेच ती तुमची संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक डी 1/16. या पद्धतीने इक्वेशनची मांडणी करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. पुढचा प्रश्न बघूया. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. चला बघूयात आपण. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. पुढे तेच काम सेम तेच काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात. आता बघा सेपरेट करतायत. अ ला दिलं तर 20 दिवसात, ब ला दिलं तर 30 दिवसात. पण ह्यांना काय सांगितलं की तुम्ही जोडीनं करून टाका, एकत्र करून टाका, कमी दिवसात काय करता येईल तेवढं करा. मग ह्याची क्षमता माहिती आपल्याला. मग ह्या पद्धतीत सोडवण्याची ट्रिक काय वापरतोय आपण की सगळ्यात अगोदर
हे 20 आणि 30 यांचा लसावे घेतो आपण. 20 आणि 30 लसाव्याला 10 दुने 20, 10 त्रिक 30, म्हणजे यांचा लसावी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. 10 दुने 20, 20 त्रिक 60. हा जो 60 लसावी आलाय, हा 60 लसावी काय असणार आहे? एकूण काम. एकूण काम लक्षात घ्या. मग एकूण काम काय असेल? समजा 60 खड्डे खणायचे, 60 खड्डे खणायचे. ला मला सांगा 60 खड्डे खणायला 20 दिवस लागतो, याचा अर्थ लक्षात येतो का? ब ला 60 खड्डे खणायला 30 दिवस, म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाची एका एका दिवसाची क्षमता पण आपल्याला इथे लक्षात येईल. मग बघा क्षमता कशी शोधतो याचा अर्थ आपण, इथं मी घेतला इथे घेतला ब, ला लागतायत 20 दिवस, ब ला लागतायत 30 दिवस. एकूण काम किती आहे? तर 60 काम. यांचा लसावी म्हणजे हे असतं एकूण काम. आता बघा ची क्षमता बघा, 20 दिवसात 60 खड्डे, म्हणजे याचा अर्थ 20 त्रिक 60, म्हणजेच ह्याची क्षमता एका दिवसाला 3 खड्डे खणतोय, एका दिवसाला 3 खड्डे खणतोय. आणि ब बघा 30 दुने 60, म्हणजे हा एका दिवसाला 2 खड्डे खणतोय. दोघांनी मिळून केलं तर एका दिवसात 3 आणि 2 5 खड्डे खणतील. येते लक्षात की न एका दिवसाचं 3 कामे, ब चं एका दिवसाचं 2 कामे, म्हणजे ह्या दोघांनी मिळून केलं तर एका दिवसात टोटल 3 आणि 2 5 काम करणार आहेत. म्हणजेच ही दोघांनी मिळून दिवसाला 5 खड्डे खणणार आहेत. एकूण खड्डे 60, एकूण तुमचे खड्डे 60, मग हे दोघं मिळून खणतायत 5. तर ह्या दोघांना 5 एके 5, 5 दुने 10, 12 दिवस लागते. दोघांनी मिळून जर केलं तर 12 दिवसात ते सगळं काम पूर्ण करतील. तर पर्याय क्रमांक बी 12 दिवस या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या, 600 मीटर हे काय तुमचं अंतर, 36 सेकंदात ओलांडणाऱ्या म्हणजे 36 सेकंद तुम्हाला लागतोय वेळ. गाडीचा ताशी वेग किती? आता बघा ताशी वेग पण समजून घ्या, कारण हे एकक मीटर सेकंद आणि ताशी वेग म्हणजेच आपल्याला पाहिजे किलोमीटर प्रति तास. त्याचा पण पुढे विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तर मला सांगा वेग बरोबर काय सूत्र असतं तुमचं? वेग बरोबर असतं अंतर भागिले वेळ, बरोबर ना? कारण तुमचं तुम्ही म्हणता की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. बघा जसं जसं तुम्ही अजून पुढे पुढे जाऊ आपण ट्रिक्स जसं बघू, तशी ही सूत्र मांडायची पण आपल्याला गरज पडणार नाही. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, किंवा फक्त वेग शोधायचा तर गुणिले वेळ हिथं आल्यानंतर भागिले, म्हणजे हे सूत्र तुमचं तयार होत आहे. मग सांगा किती अंतर आहे टोटल? अंतर आहे तुमचं 600. किती वेळ लागतोय? तर 36 सेकंद. आता याचं रूपांतर हे जर तुम्ही असं सोडवलं तर हे 600 काय दिले रे? मीटर, आणि 36 दिले तुमचं सेकंद. म्हणजे तुमचं उत्तर येईल मीटर प्रति सेकंद. पण मीटर प्रति सेकंद नको उत्तर, त्यांना हवंय किलोमीटर प्रति तास. मग याचं रूपांतर जर तुम्हाला किलोमीटर प्रति तासात करायचंय तर त्याला तुम्ही इथं गुणिले करता 18/5. हे माहितीये तुम्हाला की एका किलोमीटर मध्ये किती मीटर आणि एका तासात किती सेकंद, ह्या सगळ्यांचा विचार करून येतं 18/5. 18 एके 18, 18 दुने 36, बेग के बेग, बेत्रिक 6, शून्याचे 0, शून्याचे 0, 5 एके 5, 5 सक 30, शून्याचे 0, म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास हे तुमचा वेग असणारे ताशी वेग. तर तासाला ती गाडी तुमची 60 किलोमीटर जाणार आहे. ताशी वेग तुमचा आला 60 किलोमीटर प्रति तास. बघा याच्यामध्ये एकक थोडस अजून या पद्धतीनं असतं किलोमीटर छेद तास, तर अजून यामध्ये थोडीशी मजा आली असती. या पद्धतीने तुम्हाला एकक असणार आहेत किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास. पण यांनी विचारले की ताशी वेग किती, एका तासात किती किलोमीटर जाईल? तर 60 किलोमीटर तुमची गाडी जाणार आहे. बघा पुढचा अजून एक सोपा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. मी इथं परत एकदा लिहून घेतो. 25/5 हे तुमचं असणार आहे पहिल्या कंसात गुणिले 20/5 गुणिले 10 आणि पुढे आहे 50 गुणिले 10. एक महत्वाचा शब्द याच्यात फक्त लक्षात ठेवायचा आहे, एकच सूत्र, बॉडमास सूत्र. कुठेही गेला तर हे लागू पडणार आहे बॉडमास. याच्यानुसार सगळ्यात अगोदर आपल्याला सोडवायचा आहे कंस. तर कंस इथं पण आहे आणि इथं पण आहे. तर मला सांगा ह्या कंसाचं उत्तर काय येईल रे? 25/5. 25 न 5 ला भागला ना, 5 25. ह्या कंसात भागाकार पण दिसतोय गुणाकार, मग दोघांमधलं भागाकार पहिल्यांदा करायचा असतो. 20 न 5 ला भाग लावलं तर उत्तर आलं 5 20 गुणिले 10. बाकीचं आहे असंच लिहितो. 5 गुणिले, आता हे कंस पूर्ण करून टाकूया. 10 चोक
40 वजा 50 10 500, 4 पंचे 20 आणि वरचा एक शून्य 200 वजा 500. आता 200 500 जाणार नाहीत, मग 500 200 घालवले, आलं उत्तर 300. पण असं केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायला लागतं उत्तराला, वजा 300. इथं तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वजा 300. या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर असणार आहे. चलो, पुढचा प्रश्न असणार आहे तुम्हाला. एक दुकानदार 15,000 रुपयास एक कपाट खरेदी करतो. बघा, खरेदी किंमत आहे ही, काय खरेदी करतो ही खरेदी किंमत, आणि 15% नफ्याने 15% ह्याच्यामध्ये झाला नफा विकतो, तर विक्री मधला निव्वळ नफा किती? आता मला वाटतं कालच्या दिवसाची जी आपण टेस्ट सिरीज सोडवली त्याच्यामध्ये खरेदी विक्री नफा तोटा याच्यावर प्रश्न होता. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगितले, ती जर व्हिडिओ बघितली नसेल तीही व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्न असणार आहेत. असं नाही की दररोज चाललाय रोज एक 4-5 दिवसानंतर तेच रिपीट व्हायला लागले. या पद्धतीनं तुम्हाला बघा, जोपर्यंत तुमचा पेपर येत नाही तोपर्यंत ही आपली सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. याच्यामध्ये मग बघा किती तुम्हाला एवढे जास्तीत जास्त प्रश्न मिळणार आहेत की इथंच भरपूर प्रॅक्टिस होऊन जाणार आहे, की बाकीची तुम्हाला टेस्ट सोडवायची पण गरज पडणार नाही. एवढे जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस तुमची इथंच होऊन जाणार आहे. त्यामुळं चॅनल सोबत कायमस्वरूपी राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुमचे कोण मित्र असतील की बाबा त्याला हे हुशार आहे, मुलगा करतोय, त्याला पण भरती व्हावं अशी तुमची इच्छा आहे, तर त्याला पण व्हिडिओ तुमची शेअर करा, आपलं चॅनल शेअर करा, त्याच्यापर्यंत पण हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. बघा, प्रश्न घेऊया परत, की त्या सांगायचा उद्देश की कालच्या व्हिडिओमध्ये याच्यातली पण ट्रिक बघितली होती, आज परत एकदा दुसरी ट्रिक बघूया आपण. खरेदी किंमत, मग काल मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी आपली खरेदी किंमत असते 100%. खरेदी किंमत असते आपली नेहमी 100%. जर तुम्हाला विक्री किंमत शोधायला लावली आणि त्या विक्रीतून 20% नफा झाला तर तुम्ही किती शोधणार? 120%. त्या विक्रीतून 30% नफा झाला तर 130% शोधणार. म्हणजे ही डायरेक्टच तुमची विक्री किंमत तुम्हाला मिळणार एका स्टेपमध्ये. त्याच्यातून तुम्हाला 15% नफा झाला तर तुम्ही डायरेक्ट शोधणार 115%. आता जर तोटा होत असेल तर, जर 10% त्या विक्रीतून 10% तोटा होतोय, मग विक्री किंमत तुमची असणार 90%. 100% तर तुम्हाला माघारी मिळणार नाही ना, 10% जर तोटा होतोय. मग 20% तोटा झाला तर तुम्हाला मिळणार 80%. 30% तोटा झाला तर तुम्हाला विक्री किंमत तुमची मिळणार आहे 70%. हे लक्षात, या पद्धतीनं तुम्हाला हे सोडवायला लागणार आहे. आता बघा, त्यात फक्त निव्वळ नफा विचारलाय. मग निव्वळ नफा, मग जो नफा आहे, जेवढा टक्के नफा आहे तेवढाच शोधा ना. 15% नफा झाला, मग 15% म्हणजे किती? बघा, खरेदी किंमत म्हणजे असते 100% आणि 100% म्हणजे 15,000. 100% बरोबर 15,000, तर 15% बरोबर किती? ह्यांचा होणार तिरकस गुणाकार. 100 गुणिले x बरोबर हे 15 इकडे वरती जाईल, 15,000 गुणिले 15. हे x इथंच ठेवतो, 15,000 गुणिले 15 भागिले 100. या 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. 15चा वर्ग असतो तुमचा 225. 15 गुणिले 15 225 आणि वरचा एक शून्य, 2,250 रुपये. 2,250 रुपये. पर्याय क्रमांक ए, 2,250 रुपये त्याचा निव्वळ नफा असणार आहे. आणि त्याची जर विक्री किंमत तुम्हाला शोधायला लावली असते तर तुम्ही शोधलं असतं 115% बरोबर किती. हे लक्षात, ज्या गोष्टी तुम्हाला विचारल्यात त्याच व्यवस्थित मांडत चला आणि त्याच शोधत चला. जास्त वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. आपल्याला वेळ परीक्षेत कमी असणार आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पेपर कसा सोडवता येईल ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. बघा, पुढं बुद्धिमत्तेचा पुढं प्रश्न तुम्हाला दिसतो. ए सी बी बी डी सी सी ई डी डी एफ ई जी एफ. पण पुढचे 2 पर्याय तुम्हाला शोधायचे. प्रश्नचिन्ह 2 ठिकाणी आहे, म्हणजे 2 तुम्हाला अक्षर शोधायचे. क्रम काय जातोय बघूया. ए परत घेतलाय सी, बी बी परत घेतलाय डी, सी पुन्हा घेतलाय ई, डी पुन्हा घेतलाय एफ, ई पुन्हा घेतलाय जी, पुन्हा घेतलाय एफ, आणि इथली 2 घरं शोधा म्हणतायत. आता इथं थोडस मला असं जर ग्रुप पाडले मी, ए बी सी डी ई, हाच क्रम पुढे कंटिन्यू केलाय त्यांनी, बरोबर. आणि इथं बघा, सी नंतर डी, ई, एफ, जी, बरोबर. या पद्धतीने आपल्याला गेलं पाहिजे. ए बी बी सी डी डी ई, एफ आलं पाहिजे. इथं एक एफ तर ऑलरेडी आहे, एक एफ आपण शोधला.
CDEFG आणि पुढचा असणार आहे एच, म्हणजेच ही शेवटची अक्षर तुमची एफ आणि एच असणार आहेत. तर पर्याय क्रमांक सी एफ एच हा तुमचा पर्याय बरोबर असणार किंवा हे योग्य उत्तर असणार. या पद्धतीने तुम्हाला क्रम शोधायचा होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असेल. बघा, 3, 2, 6, 8, 18, 40, 72 बघूया. 3, 2, 6, 8, 18, 40, 72, 240 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल असं यामध्ये आपल्याला विचारलं आहे. तर यामध्ये काय केलंय बघा, 3, 2, 6, 8 काय केलं दिसतंय बघा. ह्यात विचार तर थोडासा आपल्याला करावा लागणार आहे. 3च्या नंतर 2 पण नाही, पुढं परत असं झालं या पद्धतीनं. म्हणजेच ज्यावेळेस लक्षात घ्या की एक ट्रिक इथं पण असते किंवा इकडे एक गोष्ट या पद्धतीने असते की ह्याच्या समोरचा अंक कमी झालाय आणि परत पुढचे वाढत वाढत गेलाय, बरोबर का? की ह्याच्या पुढचाच अंक कमी, एकटाच हा कमी आहे, ह्याच्या पुढचा एकटाच हा कमी आहे, पण बाकीचे मोठे मोठे होत गेलेत. मग याच्या अशा पद्धतीचे गणित कोणत्या पद्धतीचे असतात? तर ह्या पद्धतीच्या ह्याच्यात एकाड एक अंक बघायचे, एकाड एक अंकांचा क्रम यामध्ये बघायचा असतो. 3 नंतर 6, 6 नंतर 18, 18 नंतर 72 आणि 72च्या पुढची संख्या असणार हा 2 नंतर 8, 8 नंतर 40. ह्यांच्यामध्ये काही संबंध आहे का हे आपण चेक करूया. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9 आहे. मग 3 बघा, 3 दुने 6, 6 ही त्रिक 18, 18 चोक 72, म्हणजे ह्याच्या पुढचा अंक 72 गुणिले 5 केलं पाहिजे, असाच क्रम असणार आहे. बेचोक 8, 8 पंचे 40, 40 सक 4 सक 24 आणि वरचा एक 0 आणि 240 गुणिले 7. पण आपल्याला फक्त एकच अंक शोधायचा आहे म्हणून ही वरची सिरीज कंटिन्यू करू. 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 चोक 72 आणि 72 गुणिले 5 हे तुम्हाला शोधायला लागणार आहे. 72 गुणिले 5, 7 5 35, 5 दुने 10 म्हणजे 360 इथं तुमचं उत्तर असणार आहे. बघा, पर्याय क्रमांक डी 360 हे पर्याय तुमचं बरोबर आहे. लक्षात घ्या, ह्या गणितांना तुमची प्रॅक्टिसच तुम्हाला वाचवू शकते की कोणत्या पद्धतीनं तिथं लॉजिक असेल, कोणत्या पद्धतीनं ती सिरीज कंटिन्यू केल्या असेल. हे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि त्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच त्याच पद्धतीच्या सिरीज या रिपीट झालेल्या दिसतात, पण ह्याच्यावर जेवढं जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढं प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. समजा कारला 8 चाके, रिक्षाला 6 चाके, तर मोटरसायकल. आता मला सांगा, तुमच्या कारला तर खरोखर असतात 4 चाकं, पण यांनी घेतले तर 8 चाके. रिक्षाला असतात तुमची 3 चाकं, पण यांनी घेतले 6 चाकं. मग मला सांगा, मोटरसायकल म्हणजेच 2 व्हीलर बाईक, बाईकला असतात किती रे? बाईकला किती चाकं असतात आपल्या? 2 ना. बाईकला असतात 2 चाकं. मग ह्याचं काय केलंय? 4ची दुप्पट 8, 3ची दुप्पट 6 आणि 2ची दुप्पट असणार तुमची 4. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाईकला चाकं असतात 2, 2ची दुप्पट 4. पुढचा प्रश्न बघा. बघा, रिझनिंगचा महत्वाचा टाईप प्रश्न तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल स्क्रीनवर. रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे परंतु महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे परंतु तो सुरेशपेक्षा मोठा आहे. तर ही 4 विधानं दिलेली आहेत. 4 विधानांवरून आपल्याला इथलं कुठलं बरोबर आहे हे शोधायचं असणार आहे. सुरुवात करूया आपण. रमेश हा सर्वेशपेक्षा मोठा आहे. रमेश हा तुमचा सर्वेशपेक्षा मोठा, म्हणजे जो मोठा मी ते वर लिहितो आणि जे लहान आहेत, जे लहान आहेत त्यांना खाली लिहितो. बघा, यांना मान मोठा आहे त्यामुळे त्यांना आपण वर लिहूयात. परंतु महेशपेक्षा, रमेश हा वयानं सर्वेशपेक्षा मोठा आहे परंतु महेशपेक्षा लहान आहे. आता यात आपल्याला एवढं माहित नाही, पण तरी पण मी इथं महेश इथं लिहितो की महेशपेक्षा तर सॉरी उलट जाते आपलं. रमेश हा सर्वेशपेक्षा मोठा आहे पण महेशपेक्षा लहान आहे. त्यामुळं महेश सगळ्यात ह्याच्यापेक्षा मोठा होणार आहे. रमेश हा सर्वेशपेक्षा मोठा, महेशपेक्षा लहान आहे.
सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे. सर्वेश आणि अखिलेश एकाच दिवशी बर्थडे आहे त्यांचे बघा. एकाच दिवशी बर्थडे आणि एकाच सालातले दोघे पण आहेत, म्हणजे सेम आहेत हे दोघं. परंतु तो सुरेश पेक्षा मोठा आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढा आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढा आहे, परंतु सुरेश पेक्षा मोठा आहे. म्हणजे सुरेश हा सर्वेश पेक्षा लहान असला पाहिजे, कारण सर्वेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे. तर आता ही विधानं बघूयात आपण. बघा, हा सगळ्यात मोठा, हा क्रम तर आपल्याकडे आलेला आहे. पहिलं पर्याय, अखिलेश 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 हा सर्वेश पेक्षा लहान आहे. आता यांनी विधानच काय दिलंय रे, की सर्वेश आणि अखिलेश एकाच वयाचे, ते एवढाच आहेत. म्हणजे हे पहिलं तर चुकीचं असणार आहे बाळांनो. येते लक्षात, की अखिलेश हा सर्वेश पेक्षा लहान आहे. कसं लहान आहे, तर त्यांनी दिलं एवढाच आहे. दुसरं वाक्य, अखिलेश हा महेश पेक्षा मोठा आहे. अखिलेश हा महेश पेक्षा कसा मोठा असेल? अखिलेश हा सर्वेश एवढा होता, पण रमेश हा सर्वेश पेक्षा मोठा आणि महेश पेक्षा लहान, म्हणजे सगळ्यात मोठा तर महेश आहे. दुसरं पण वाक्य हे तुमचं चुकीचं असणार आहे. अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे. अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे. बघा बरोबर का, सर्वेश आणि अखिलेश एकाच वयाचे, सुरेश हा सर्वेश पेक्षा लहान आहे, म्हणून हे वाक्य बरोबर ठरणार आहे, की अखिलेश हा सुरेश पेक्षा मोठा आहे. आणि चौथं वाक्य जर बघितलं, अखिलेश हा रमेश पेक्षा मोठा आहे. बघा आता काय म्हणले ते, अखिलेश हा रमेश पेक्षा मोठा आहे का रे बाबा? कारण रमेश हा सर्वेश पेक्षा मोठा आहे, त्यामुळे ही दोघं एकाच वयाचे असल्यामुळे हा पण मोठाच होणार आहे याच्यापेक्षा. हे पण वाक्य चुकीचं. पर्याय क्रमांक सी इथं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण. पी हा क्यूचा भाऊ आहे. क्यू हा आरचा मुलगा आहे. यस हे आरचे वडील आहेत. पी हा यसचा कोण? तुमचं आमचं नातं काय? बरोबर. आता पी हा क्यूचा भाऊ आहे, म्हणून मी काय करतो रे, ही जी भाऊ आहे त्यांच्यामध्ये बरोबर चिन्ह लिहितो, की भाऊ आहेत ना, एकमेकांचे भाऊ आहेत, म्हणजे समान समानच वाटणी असते ना दोघांमध्ये, त्यामुळे मी इथं बरोबर चिन्ह लिहितो. बरोबर, कारण भाऊ आहेत दोघं, समान हिस्साच असणार आहे, दोघांची समान वाटणी असणार आहे याच्यामध्ये, म्हणून मी इथं बरोबर चिन्ह लिहिलं. पुढं, क्यू हा आरचा मुलगा आहे. क्यू कुणाचा मुलगा आहे? आरचा. म्हणून मी काय करतो रे थोडस, की आर कडून क्यू आलाय ना, म्हणून आपण काय लिहूया, खाली आर लिहूया. आर क्यू हा आरचा मुलगा आहे. बरोबर लिहिले का आपण? क्यू हा आरचा मुलगा आहे. यस हे आरचे वडील आहेत. यस हे आरचे, म्हणजे आरचे पण वडील कोण आहेत? यस आहेत तुमचे. तर पी हा यसचा कोण? आता इथंच बघूया आपण. यसचा मुलगा आर आणि आरचा मुलगा क्यू, म्हणजेच यसचा नातू कोण असणार आहे रे? क्यू. आणि हे दोघं तर भाऊ भाऊ आहेत. मग मला सांगा, क्यू हा यसचा नातू आहे, तर पी पण हा यसचा कोण असणारे बाळांनो? नातू असणारे. पी हा यसचा नातू आहे. पर्याय क्रमांक सी या पद्धतीचं बरोबर उत्तर तुमचं असणार आहे. या पद्धतीने बघा, नातेसंबंधावर एक प्रश्न तुमचा ठरलेला असतोच. त्यानंतर पुढचा बघा, हिंदी ग्रामरचे प्रश्न आपल्याला दिसत असतील. किस विकल्प का शब्द पुल्लिंग है? पुल्लिंग असणारा शब्द कोणता? तर आता बघा थोडक्यात बघूया आपण. नदी, काय रे ती नदी स्त्रीलिंग. मिट्टी म्हणजे माती, ती माती. टोपी ती टोपी, म्हणजे हे सगळे स्त्रीलिंग शब्द आहेत. आणि याच्यामध्ये हिंदी ग्रामर मध्ये आता फक्त लक्षात ठेवा गोष्टी, की जे द्रव्य पदार्थ आहेत, द्रव पदार्थ आहेत, हे सगळे द्रव पदार्थ हे पुल्लिंग म्हणून येतात. पाणी असेल, तेल असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत हे आपण पुल्लिंग म्हणून घेतो. म्हणून यातला पर्याय क्रमांक ए पाणी हे शब्द तुमचा काय असणार आहे रे? मराठीमध्ये आपण नपुंसकलिंगी म्हणून घेतो, पण ह्याच्यामध्ये हिंदी ग्रामर मध्ये लक्षात ठेवा, पाणी हे शब्द तुमचा पुल्लिंग म्हणून येतो. अध्यापक शब्द का स्त्रीलिंगी रूप क्या होगा? अध्यापक स्त्रीलिंग, अध्यापिका, अध्यापकी, अध्यापका, अध्यापिकी. मग लक्षात ठेवा, अध्यापक शब्दाचा स्त्रीलिंग रूप काय असणार आहे? अध्यापिका. याचं हे बरोबर पुल्लिंग स्त्रीलिंग रूप हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुःखी में कौन सी संज्ञा है? आता बघा, दुःखी शब्दामध्ये कुठली संज्ञा किंवा हिंदीमध्ये संज्ञा हे संकेतवाचक, व्यक्तिवाचक, जातीवाचक, भाववाचक. म्हणजे दुःखी या शब्दातनं कशाचा बोध होतो रे आपल्याला? एका भावनेचा बोध होतो. म्हणून ही कोणत्या प्रकारची संज्ञा आहे? तर ही भाववाचक. दुःख यातून आपल्याला दुःख भाव, दुःखी भाव हा व्यक्त होतो, म्हणून याला आपण भाववाचक. दुःखी ही कोणती? भाववाचक संज्ञा असणार आहे.
अपराध करने के बाद मन में होने वाली ग्लानी. म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की एखाद्यानं अपराध केलाय आणि अपराध त्याच्या लक्षात आलाय की आपल्याकडून अपराध झालाय, मग त्याच्या मनात जी भाव की त्याच्या मनात जे होणारे जे भावना आहेत त्या भावना किंवा त्याला जी गोष्ट त्याला जी सत्वत असणार आहे त्याच गोष्टीला कोणता ह्यातला शब्द बरोबर असणार आहे? आत्मग्लानी, लज्जा, दैन्य, पश्चाताप. मग मला सांगा, एखाद्याला एखाद्या गोष्टीची जाणीव झाली की आपल्या हातून ती चूक झाली, मग त्यावेळेस त्याला काय होतो रे? तर त्यावेळेस त्याला पश्चाताप होतो. पर्याय क्रमांक डी, पश्चाताप या शब्दात ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जो किसी का हित चाहता हो, जो किसी का हित चाहता हो, पर्याय क्रमांक हितकारी, अहितकारी, हितैषी, हितभाषी. मग सांगा, एखाद्याला की बाबा एखाद्याचं हित, त्याला असं वाटतं की एखाद्याचं हित करावं, म्हणजेच एखाद्याचं भलं करावं. मग ह्यासाठी आपण ज्याच्या मनात भावना आहे की बाबा एखाद्याचं भलं करावं, तर त्याला आपण काय म्हणतो? हितैषी. काय म्हणतो? हितैषी. पुढचा प्रश्न, कॅन्सरच्या अध्ययनाला काय म्हणतात? बघा, कॅन्सरचे जे लॅब किंवा स्टडी केला जातो तिथं त्याच ह्याला काय म्हणतो आपण? ऑन्कोलॉजी. बऱ्याच ठिकाणी ऑन्को सेंटर वगैरे तुम्ही ऐकलं असेल. कॅन्सरचे पेशंट तिथं त्यांचं जे ट्रीटमेंट असेल, ज्या गोष्टी असतात, चेकअप असेल, स्टडी असेल, त्या सगळ्या अध्यापनाला, त्या सगळ्या स्टडीला ऑन्कोलॉजी असं म्हणलं जातं. मानवी शरीरात किती टक्के पाणी असतं? तर सांगा, ह्याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. मानवी शरीरात 70% पाणी असतं. पुढं, कोणत्या दोन देशांमध्ये रेड क्लिफ लाईन आहे? रेड क्लिफ लाईन कोणत्या दोन देशांच्या बाउंड्रीला आपण रेड क्लिफ लाईन असं नाव देण्यात आलेलं आहे? तर सांगा, पर्याय क्रमांक डी, भारत पाकिस्तान ची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला रेड क्लिफ असं. आता इथं हे प्रश्न घेण्यामागचा उद्देश बघा, ज्या महत्वाच्या आपल्या देशाला ज्या बाउंड्री लागून आहेत ज्या देशांच्या, त्याची विभागणी ज्या रेषांद्वारे केलेली, ज्या रेषांना जे बाउंड्रीला जे लाईनला नाव दिलेत ती नावं, कोणत्या देशाचं जास्त बाउंड्री लागून आहे, कमी बाउंड्री लागून आहेत, समुद्र किनारा असेल देशाला लागून, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एवढाच प्रश्न घेण्यामागचं उद्देश आहे, त्या पद्धतीचा सगळा अभ्यास असणं गरजेचं आहे. आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? आग विझविण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? मग सांगा रे, ऑक्सिजन असणार आहे का? ऑक्सिजन ज्वलनास किंवा आग पेटायला मदत काय करतो? ऑक्सिजन. त्यामुळे पहिलं उत्तर चुकीचं असणार आहे. आणि कार्बन डायऑक्साईड हा आग विझवण्यासाठी वापरला जातो. मग लक्षात घ्या, त्यावेळेस जर तुम्ही बघत असाल की ते फायर ब्रिगेड वगैरे त्यांच्या ज्या आग विझवण्याच्या गाड्या असतात त्याच्यामध्ये जे फक्त ते फवारा, पाण्याचा फवारा नसतो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तुम्ही असं फॉग टाईप म्हणजे असं बघत असाल तर ते काय असतं रे? पाणी आणि कार्बन डायऑक्साईड त्यांचं मिक्सचर, म्हणून त्या पद्धतीचं ते फॉग वगैरे किंवा ते बुडबुडे त्या पद्धतीने तयार झालेले असतात. म्हणून लक्षात ठेवा, आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? लोकसभेचा कार्यकाल, लोकसभा, तर लोकसभेचा कार्यकाल तुमचा हा 5 वर्षांचा असतो. तर कमेंट सेक्शन मध्ये मला राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो हे सांगायचंय. राज्यसभेचा कालावधी किंवा कार्यकाल कमेंट सेक्शन मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंय. राज्यसभेचा कालावधी किती? तर हे होते बघा महत्वाचे आजच्या टेस्ट मधले प्रश्न. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.